आपल्या देशातील 5 राज्यांचं मतदान संपलंय। आता लक्ष लागले ते म्हणजे निकालाकडे। याआधी बरेच एक्झिट पोल्स देखील आलेत। आतापर्यंत पश्चिम बंगालसाठीच अनेक एक्झिट पोल्सचे अंदाज समोर आलेत। यापैकी 5 पोल्समध्ये भाजप सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर क्वचित एखाद्या दुसऱ्या पोलमध्ये तृणमूल सरकार येईल असा अंदाज वर्तवला गेलाय। तर पोल्सच्या अंदाजानुसार आसाममध्ये भाजपची सत्ता येण्याचा अंदाज आहे आणि केरळमध्ये काँग्रेस आघाडीला सत्ता मिळू शकते। तर तिकडे तामिळनाडूमध्ये डीएमके आघाडीला पुन्हा सत्ता मिळण्याचा अंदाज आहे। तर पोल ऑफ पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची महासत्ता येऊ शकते। पोल ऑफ पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला 135 तर भाजपला 151 जागा मिळू शकतात। पोल ऑफ पोलनुसार तामिळनाडूमध्ये डीएमके 120 ते 140 दरम्यान असेल, एमआयडीएमके 60 ते 70 जागांदरम्यान असेल, तर टीव्हीके 30 ते 40 जागा मिळू शकतात। पोल ऑफ पोलनुसार केरळमध्ये काँग्रेसची आघाडी 69 जागांवर असेल, तर डाव्या आघाडीला देखील 60 जागा मिळू शकतात। पोल ऑफ पोलनुसार आसाममध्ये भाजपला 92 जागा मिळतील, तर काँग्रेसला 32 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला गेलाय। तर पश्चिम बंगालमध्ये विविध पोलच्या अंदाजानुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात ते आपण पाहूया। भाजपला 142 ते पश्चिम बंगालचा आपण अंदाज पाहतोय। टीएमसीमध्ये 99 ते 127 जागा मिळू शकतात, तर काँग्रेस डावे 105 ते 108 जागा मिळू शकतात। पश्चिम बंगालमधला अंदाज आपण पाहतोय। तर प्रजा पोलचा अंदाज काय आहे आपण पाहतोय। भाजपला 178 ते 208 पर्यंत जागा मिळू शकतात, टीएमसीला 85 ते 110 आणि काँग्रेसला फक्त 5 जागा मिळू शकतात। चाणक्य स्ट्रॅटेजीचा अंदाज काय आहे पश्चिम बंगालसाठी, तर भाजपला 150 ते 160 जागा, टीएमसीला 130 ते 140 आणि काँग्रेसला अवघ्या 6 ते 10 जागा मिळू शकतात। मॅट्रिक्सच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येईल, तृणमूल काँग्रेसला 125 ते 140 जागा मिळू शकतात, तर भाजप मात्र 141 ते 161 जागांदरम्यान विजयी होऊ शकतं। आसाममध्ये आता कुणाची बाजी मिळू शकते? टाइम्स नाऊ जेव्हीसीचा अंदाज काय आहे? एक्झिट पोलनुसार भाजपला 88 ते 101 जागा, काँग्रेसला 23 ते 33 जागा, तर इतर पक्षांना 2 ते 5 जागा मिळू शकतात। आजतक ॲक्सिसचा अंदाज आहे भाजपला 88 ते 100 जागा मिळू शकतात, काँग्रेसला 24 ते 36 आणि इतर पक्षांना फक्त 3 जागा मिळू शकतात। आसाममधलीच एक्झिट पोलची पोल डायरीचा अंदाज आपण पाहूया। भाजपला 88 ते 98 जागा, काँग्रेसला 22 ते 32 आणि काँग्रेसला डाव्या पक्षांना 3 ते 5 जागा मिळू शकतात। चाणक्य स्ट्रॅटेजीचा अंदाज असा आहे की भाजपला आसाममध्ये 88 ते 98 इतक्या जागा मिळतील, काँग्रेसला 22 ते 32 जागा आणि इतर पक्षांना 3 ते 5 जागा। त्यामुळे आसाममध्ये देखील पुन्हा भाजपची सत्ता येईल असा एक्झिट पोलचा अंदाज आपण पाहतोय। रिपब्लिक पिमार्कचा अंदाज भाजपला 82 ते 94 जागा, काँग्रेसला 30 ते 40 आणि काँग्रेस डाव्या पक्षांना 1 ते 5 जागा मिळू शकतात। त्यानंतर तामिळनाडूमध्ये काही संस्थांनी एक्झिट पोलचे अंदाज वर्तवलेले आहेत, ते आपण पाहूया। चाणक्य स्ट्रॅटेजीचा अंदाज डीएमकेला 145 ते 160 जागा, त्याचबरोबर त्यांच्या विरोधात असलेल्या लोकांना त्यापेक्षा कमी जागा मिळतील असं तामिळनाडूमधून एक्झिट पोलनं समोर आलंय।